खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत 4 जागांपैकी 3 जागांवर राष्ट्रवादी पक्षाला यश मिळालं नाही। खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे। 3 जिल्हा परिषद सदस्य आणि खालापूर पंचायत समिती सत्ता राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवसेनेसमोरील डोकेदुखी आगामी काळात वाढणार आहे। दरम्यान सासगाव जिल्हा परिषदेमध्ये भाई शिंदे सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव झाल्याने सेनेची मोठी हानी झाली आहे। भाई शिंदे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद नेतृत्व केले आहे। भाई शिंदे यांच्याकडे आक्रमक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। प्रशासनावर भाई यांची चांगली पकड आहे। खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीची वाढलेली ताकदीला रोखण्यासाठी शिवसेनेने एकमेव आक्रमक आणि संघटन मजबूतीसाठी भाई शिंदे यांच्याकडे पाहिले जाते। भाई शिंदे यांचा पराभव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने भाई शिंदे यांना पक्षाने नवी जबाबदारी देण्याची मागणी कार्यकर्ते करीत आहेत। सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांच्यासारखा अभ्यासू आणि संयमी नेतृत्व असताना खालापूर तालुक्यात पक्षवाढीसाठी आक्रमक नेत्याची आता गरज आहे। आक्रमक नेत्याची ही पोकळी भरून काढण्यासाठी भाई शिंदे यांना तालुका प्रमुख करण्याची मागणी तालुक्यातील कार्यकर्ते करीत आहेत। निवडणुकीनंतर खालापूर शिवसेनेत फेरबदलाची चर्चा असताना आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे। खालापूर तालुक्यात एकीकडे कारखानदारी वाढत असताना रोजगाराचा प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी आगामी काळात सेनेला काम करावे लागणार आहे। कार्यकर्ते जागेवरच आहेत, मात्र नेत्यांमध्ये अंतर्गत राजकारण जे सुरू आहे ते थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे। भाई शिंदे यांच्या पराभवानंतर पक्ष भाई यांचं कसं पुनर्वसन करणार याकडे तालुक्यातील शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे।